नमस्कार. शहादा नगरपालिकेत गंभीर अनागोंदीचा आरोप. जन्म मृत्यू नोंदी विनापरवाना हलवल्याने नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्यात शाब्दिक चकमक. जन्म मृत्यू नोंदी कक्षातून विनापरवाना हलवल्याने नगराध्यक्ष अभिजित पाटील यांचा संताप अनावर. दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. शहादा नगरपालिकेतील जन्ममृत्यू कक्षातील अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील कागदपत्रे मुख्याधिकारी किंवा नगराध्यक्ष यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता परस्पर हलवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे नगरपालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन या प्रकाराची तीव्र शब्दात निंदा केली आहे. नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की दिवसाढवळ्या नगरपालिका कर्मचारी उपस्थित असताना जर जन्ममृत्यू नोंदीसारखी अत्यंत महत्त्वाची शासकीय कागदपत्रे इतरत्र हलवली जात असतील आणि त्याची माहिती मुख्याधिकाऱ्यांनाही नसेल तर हा अतिशय गंभीर प्रकार असून या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण हा प्रश्न निर्माण होतो. यावेळी नगराध्यक्षांनी स्पष्ट शब्दात मागणी केली की मुख्याधिकाऱ्यांची परवानगी न घेता ज्या कर्मचाऱ्यांनी सदर कागदपत्रांची उचलठेव केली त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे. दरम्यान उद्या दिनांक 13 जानेवारी रोजी शहादा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्षांची केबिन तयार करण्यासाठी ही कागदपत्रे हलवण्यात आल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले. मात्र अशा कारणासाठी शासकीय व नोंदणीची महत्त्वाची कागदपत्रे परवानगीशिवाय हलवणे योग्य कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणावरून नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या कक्षासमोर नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यामुळे नगरपालिका आवारात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घडलेला प्रकार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी नगरपालिका परिसरात गर्दी केली होती. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्याधिकारी साजिद पिंजारी हे तातडीने नगरपालिकेत हजर झाले. त्यांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत जन्म मृत्यू कक्षातील कोणतीही कागदपत्रे हलवण्यासाठी मी परवानगी दिलेली नाही असे ठामपणे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता विनापरवाना कागदपत्रे हलवण्यात आल्याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रकारामुळे शहादा शहरातील नागरिकांमध्ये चिंता व अस्वस्थता पसरली आहे. विकासाची अपेक्षा ठेवून नव्या नगरपालिकेकडे पाहणाऱ्या जनतेसमोर निवडणूक निकाल लागल्यापासून सातत्याने वाद गोंधळ आणि प्रशासकीय प्रश्न उभे राहत आहेत. त्यामुळे शहादा शहर विकासाच्या मार्गावरून भरकटणार तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे. प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली आहे. KTN न्यूज नेटवर्क शहादा. तुम्ही वाद घालू नका. आता इथं चौकशी झालं. ऐकून घ्या ते मंडप प्रोग्राम करा. चांगलं वाटलं असतं का? पाहिजे अहो विचारलं ना किती. तुम्ही पिंजारी साहेबांना सांगितलं का? उद्या पहिले का तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज येत ना बघा. मग ते काढून आपण इथं आपलं दप्तर काय ठेवलं? कुठे गेलं दप्तर? हे डॉक्युमेंट काय करताय तिथं? तुम्ही कोणत्या प्रशासकीय ऑर्डरवर केलं? तुमच्याकडे तुम्ही सीओ साहेबांची परवानगी घेतली होती का? मग तुम्ही कसं काय अलाउड केलं हे मलाही सांगा. सर अलाउड नव्हतं केलं ते. आपले कोण होते? 3 सफाई कर्मचारी. कोण सफाई? कोणी 3 सफाई? तुम्हाला त्यांची नावं माहिती नाही. आज शहादा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलेला आहे. शहादा शहरातील आणि परिसरातील नागरिकांच्या अतिशय महत्त्वाचा डिपार्टमेंट असलेल्या जन्म मृत्यू विभागामध्ये काही अज्ञात इसमांनी बेकायदेशीरित्या प्रवेश करून जन्म मृत्यूचे अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज गहाळ केलेल्याची प्राथमिक माहिती मला मिळाली. प्रत्यक्ष इथं आल्यानंतर एकंदरीत असं दिसलेलं आहे की या जन्म मृत्यू विभागामध्ये जिथं शहरवासियांचे किंवा परिसरातील लोकांचे जन्माच्या मृत्यूच्या दाखल्यांची नोंद असते इथूनच सगळ्यांचे दाखले इश्यू होतात. या अतिशय महत्त्वाच्या डिपार्टमेंटमध्ये बेकायदेशीररित्या लोकांनी घुसून तिथले सगळे दस्तऐवज दुसरीकडे शिफ्ट केले. कोणाला विचारून केले, कुठली प्रशासकीय ऑर्डर केली याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पिंजारी साहेब यांना देखील कल्पना नाही. मला कळाल्यानंतर मी संबंधित डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विचारलं. त्या अधिकाऱ्यांना देखील कुठल्याही प्रकारची जाणीव या गोष्टीची नाही आणि म्हणून मी प्रत्यक्ष सीओ साहेबांना सांगितलेलं आहे की नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये जर बेकायदेशीररित्या लोक येऊन अतिशय महत्त्वाचे दस्तऐवज जर असे गहाळ करत असतील तर ही अतिशय गंभीर बाब आहे आणि उद्या सकाळी
पहिल्या प्रहारामध्ये या गोष्टीची मोठ्या स्तरावर चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही सीओच्या माध्यमातून करणार आहोत। याच्यामध्ये प्रशासनातील अधिकारी जर कोणी याच्यामध्ये सहभागी असतील, यांनी देखील बेकायदेशीर काम केलेलं आहे, अशा या सर्व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांवर त्वरित गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी नवीन आलेले PSI पाटील साहेबांनी यांच्याकडे देखील आता तोंडी स्वरूपामध्ये केलेली आहे। अधिकृत कंप्लेंट आम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनमध्ये देणार आहोत। ही शहादा शहराच्या लोकांसाठी अतिशय गंभीर आणि अतिशय मोठा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे गुन्हे प्रशासकीय इमारतीमध्ये जर होणार असतील आणि याच्यावर प्रशासनातले अधिकारी किंवा इतर जर ऍक्शन होणार नसेल तर शहादा शहरवासियांसाठी अतिशय गंभीर बाब आहे। याची दखल मोठ्या स्तरावर घेतली जाईल। मंत्रिमंडळापर्यंत आम्ही हा विषय नेणार आहोत। जन्म मृत्यू सारखे अतिशय सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स, एक शब्द जरी इकडच्या तिकडे झाला तरी देखील नागरिकांना किती हैराण व्हावं लागतं, असा संपूर्ण डेटा अख्खच्या अख्खं दप्तर हे दुसरीकडे ठेवण्यात आलं। ते कुठं ठेवलं, काय ठेवलं, त्याचे किती डॉक्युमेंट्स गाळा झालेले आहेत, या बाबतीमध्ये कुठलीही माहिती प्रशासनातील अधिकाऱ्यांना नाही। आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व दिवसा ढवळ्या झालेलं आहे आणि अनेक अधिकारी इथं असताना त्यांच्या समोर एवढ्या गोष्टी होत असताना अधिकाऱ्यांनी देखील काही केलं नाही। ही अतिशय गंभीर बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून सकाळी आम्ही याच्या बाबतीमध्ये गुन्हे दाखल करणार आहोत।